हाय फ्रेंड, नमस्कार. बघा, तुम्हाला सांगते मी. मग ज्यावेळेस त्याला दवाखान्यात आणलं का, की मी तर म्हणायच्या आत्ता तर तो होता ना, असा अचानकच काय वारला. माझा विश्वासच बसत नव्हता की त्यानं वारलाय म्हणून. त्याला ॲम्ब्युलन्समधनं आणलं घरी. ॲम्ब्युलन्समधनं आणल्या घरी मला वाटलंच नाही की तो वारलाय म्हणून. असं विश्वास बसत नव्हता माझा. त्यानं आत्ता तर होता आपल्यासंग, जेवला होता, बसला होता, हे बोलत होता ना, आता लगे त्याचं लगे कसं काय त्यानं मरू शकते असं मला वाटायचं. आणि मग मी त्याला आणलं ना, त्याला मग ठेवलं खाली. आणि तुम्हाला सांगू का, त्यानं एकदा घरात येऊन पडलं ना, परत घरात आलाच नाही. ते आत्तापर्यंत घरात आला नाही, त्यानं गेलाच म्हणून. त्याला मी घरात चल म्हणून बोलवायला आलेली, पण त्याने घरात नाही आला. आणि तो आलाच नाही शेवटपर्यंत, घरातच आला नाही त्यानं. जेवण करून जी बाहेर आला, ती बाहेरच्या बाहेरच गेला तो. मग त्याच्या ॲम्ब्युलन्समध्ये त्याला घेऊन आल्यानंतर मला वाटलंच नाही की तो मेलाय म्हणून. मी त्याला ठेवले मी त्याला तपासायला लागले. त्याचं पाय चोळायला लागले, त्याचं हृदय चाललं का बघायला लागले, त्याचा हात चोळायला लागले, त्याचा पाय चोळायला लागले. कारण मला विश्वासच नव्हता की त्यानं या जगातून गेलाय म्हणून. कुठल्या आईला वाटेल की त्यानं आता तर आपल्यासमोर जेवला, आपल्यापाशी बसला, त्यानं आपल्याला जेवायला वाढलं, ताटं वाढली जेवायला आपल्याला, त्यानं पसारा उचलला, सगळं आणला, ठेवला. आणि तो मुलगा अचानक असं कसं जाऊ शकतंय म्हणून मी त्याला तपासायला लागले. देवाचा दावा करत होते मी. स्वामी समर्थला म्हणत होते, देवा माझ्या मुलाला वाचव, मुलाला वाचव, माझा एकुलता एक मुलगा आहे, माझ्या मुलाला वाचव म्हणून. असं म्हणत मी त्याचं सगळं शरीर चेक करत होते. असं सारखं हृदयावर असं चोळायचे की जेणेकरून त्याचं हृदय चालू होईल. त्याचे पाय चोळायचे, त्याचा हात चोळायचे, जेणेकरून तेव्हा असं चमत्कार करेल की माझा मुलगा थोडेसे जिवंत होईल असं वाटायचं मला. कारण म्हणतात ना, देव चमत्कार करू शकतो. म्हणून मी मनातल्या मनात देवा म्हणायचे, माझ्या मुलाला जिवंत करावं स्वामी, माझ्या मुलाला जिवंत करा. माझा एकुलता एक मुलगा आहे, मी आता काय करू, कसं जगू. माझा एवढा मोठा मुलगा आहे, तो कसा गेला म्हणून मी असं रडायचे. मला काही कळत नव्हतं तेवढ्यात नाही. पण मी देवाला म्हणायचे, देवा माझ्या मुलाला जिवंत करा, देवा माझ्या मुलाला जिवंत करा. मी वाटेल ते करायला तयार आहे, पण माझ्या मुलाला जिवंत करा तेवढं. मी असं म्हणून त्याचं सारखं हात चोळायचे, असं बघायचे, त्याचा हात चोळून बघायचे, त्याच्या हृदयावर हात ठेवून बघायचे चालू झाले का नाही, त्याचं पाय चोळायचे, त्याचं तळवं चोळायचे. असं वाटायचं की होते आता जिवंत, होते असं जिवंत, असं मला वाटायचं. स्वामी काहीतरी चमत्कार करतील माझ्या बाबतीत असं वाटायचं मला. आणि झालं, सगळं झालं, तरी पण त्यानं जिवंत नाही झालं. त्यानं स्वामीने चमत्कार नाही केला माझ्या मुलाच्या बाबतीत. देवाच्या मनात काय होतं नाही माहिती पुढचं. पण झालं. मग त्याला नेलं ना आमच्यात, मग पुरतेत ना, मग त्याला पुरलं वगैरे झालं. मग मला असं वाटायचं की त्यानं आता तर जिवंत झाला असेल, त्याच्या अंगावर माती पडल्यानंतर त्याचा जीव गुदमरला असेल, आणि त्यानं तर मला आग मारायला लागला असेल, आई मला कसं तर व्हायला लागलंय म्हणून मी काय करायचे, मी म्हणायचे चला बप्पू हाक मारायला लागलाय आपल्याला, चला आपण बघूया, त्याला लय त्रास व्हायला लागला असेल, त्याला आपण काढूया बाहेर. मला असं वाटायचं की त्यानं आतनं जिवंत झालंय, आता शुद्धीवर आलाय, त्यानं नीट झालंय, आता त्यानं आपल्याला बोलवत असेल, हाक मारत असेल. पण तिथे त्याला जवळ कुणी नसल्यामुळं, त्याला मदत करायला कुणी नसल्यामुळं तो मरून जाईल असं मी म्हणायचे.
असं वाटायचं. माझं माझं मला सगळे म्हणायचे तू शांत राहा, तू बस इथं शांत राहा. असं काय होतं नसते. एकदा गेलेला माणूस गेला परत कधी येत नसते, जिवंत होत नसते असे म्हणायचे मला. पण मी म्हणायचे नाही, माझ्या बापूला काय नाही झालेलं, त्यांना चांगला होता, आता तर चांगला होता, त्यानं जिवंत होतंय, चला आपण त्याला काढूया. असं वाटायचं की त्याला त्यातनं बाहेर काढून त्यानं जिवंत व्हावं आणि कधी मी त्याला जवळ घ्यावं. सारखं आई आई आ म्हणून हाक मारायचा मला. सारखं इकडून आलं की आई, तिकडून आलं की आई. मी त्याची आई नव्हती असं त्याला वाटायचं. त्याने मित्रासारखी माझी थट्टा मस्करी सगळं करायचा तो. शनिवारी पण काही वेळ झालं तर माहिती आहे, शनिवारी त्यांना रविवारी वारला ना, शनिवारी काय झालं संध्याकाळी मी असंच ब्लाऊज शिवत बसले होते. अचानक आला आणि माझ्या कानात असं भाऊ केलं. मी इतकं लटशिरी उडले होते ना, त्याला लय खोवळे मी. असं शांत असल्यानंतर एका भाऊ केल्यावर माणूस धडधडधड करायचं. माझं काळीच करायला लागले. काय झाले तर असं एकदम चिरकलं ना, त्यानं मला भीती दाखवली. असं माझ्या संग थट्टा मस्करी करायचा. आणि मग मी भेले म्हणून त्यानं बाहेर जाऊन स्वतः बाहेर आला आणि हसत बसला. आई किती भेली, आई किती भेली असं म्हणत त्यानं हसत बसला. असं मित्रासारखं वागलेलं पोरगं माझ्या संग असं अचानक कसं जाऊ शकते असं वाटायचं मला. बघ आणि मग झालं त्याला हे केल्यानंतर मग त्याला मग माझा विश्वासच बसत नव्हता की मी ह्यांना म्हणायचे जाऊया आपण, चला बघूया त्याचा आवाज तरी येते का बघूया. पण सगळी जायला मला तिकडे जाऊ देत नसायची ना त्याच्याकडं. आणि मग जाऊ देत नसायची कारण मला ती सहनच होत नव्हतं. मी आवरतच नव्हते की असं माझ्या मुलाला मी असं त्यांना असं खाली खड्ड्यात सुद्धा ठेवू देत नव्हती मी माझ्या मुलाला. माझा मुलगा जिवंत आहे, तुम्ही असं करू नका असं मी म्हणायचे सारखं. माझा मुलगा जिवंत आहे, माझ्या मुलाला त्रास होईल, माझ्या मुलाला असं होईल तसं होईल सारखं मी रडायचे. मग सगळे झोपल्यानंतर पण माझ्या डोक्यात एकच विचार यायचा की जाऊन आपण त्याला बघावं तिथं जाऊन. पण तिथं जाणं शक्य नव्हतं ना, एवढ्या माणसातनं मी जाऊ शकत नव्हती मी. त्यानं म्हणे आणलं त्याला, झालं ठेवलं. बघा की एखादा माणूस जर वारला, तो जीवन बाहेर आलेला, त्याला घरात चल म्हणलं तर त्यानं आलं नाही. आणि जेवल्यानंतर त्याला काय केलं, त्यानं करंट लागला म्हणून त्यानं मारलं आणि त्याला दवाखान्यात नेलं. पळापळी सगळी बाहेरच्या बाहेर झाली की हो, पण त्यानं घरात नाही आला शेवटपर्यंत. आता तर कधी येणारच नाही तो घरात हो, कारण तो आता जग सोडूनच गेला. आता आई त्याची वाट बघत बसत असते कधी माझा बाप्पू येतो म्हणून. आम्हाला आयुष्यभर त्याचं दुःख सतावत राहील की बाप्पू माझ्या कधीच येणार नाही आता या जगात. चला तर मग